एक हिरव्या भाज्या खाल्ल्याने एनिमिया होणार नाही. 2 कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकला आणि सर्दीमध्ये खूप आराम मिळतो. 3 सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा, सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो. 4 चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होणार नाही. 5 पोटातील जंत मारण्यासाठी तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे. सकाळी ते पाणी गाळून घ्यायचे आणि प्यायचे, याने पोटातील जंत लवकर मरतात. 6 काळे हरभरे खाल्ल्याने शरीरातील दुबळेपणा दूर होतो. 7 जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या आणि त्यात मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि ते गरम करून थंड करा आणि नंतर रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा. यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे होण्यास मदत होते. 8 जर तुम्ही साखर घालून अंडी शिजवलीत, म्हणजेच अंड्याची एखादी रेसिपी बनवताना साखरेचा वापर केला किंवा अंड खाताना एखादा गोड पदार्थ खाल्ला तर दोन्हीमधून निघणारी अमिनो ॲसिड्स मानवी शरीरासाठी विषारी ठरू शकतात. तसेच शरीरात रक्ताच्या गाठी ब्लड क्लॉट तयार होऊ शकतात. 9 योग्य पुरेशी झोप घेणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रात्री नेहमी वेळेवर झोपा आणि 7 ते 8 तासांची झोप घ्या. जे लोक कमी झोपतात त्यांना फक्त तणावच नाही तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे देखील येतात. 10 थायरॉइडसाठी कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्या, ज्यांना ब्रासिका व्हेजीज म्हणतात, त्या अजिबात खाऊ नयेत. या भाज्यांमध्ये थायरॉइड विरोधी संयुगे भरपूर प्रमाणात असतात, ज्यांना गोइट्रोजेन्स म्हणतात, जे थायरॉइडच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतात. 11 जर दूध फाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. त्या फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा खवा बनवा. 12 जर तुमचे मूल लहान असेल तर त्याला रोज तिळाच्या तेलाने मसाज करा. तिळाचे तेल मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे. विशेषतः हिवाळ्यात रोज तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मुले निरोगी राहतील आणि सर्दी ताप पासून दूर राहतील. 13 लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करावा. 14 एखाद्या व्यक्तीच्या शरीरात शुगर कमी झाली असेल तर ती व्यक्ती अचानक पडू शकते आणि घाम येऊ लागतो. एखाद्याला चक्कर सुद्धा येते. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले गेले तर अशा स्थितीत व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून त्यांनी दिवसातून 3 वेळा जास्त जेवण केले पाहिजे. 15 मोसंबीचा रस पोटातील आम्लता दूर करते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. वजन कमी करण्यासाठी मोसंबी फायदेशीर ठरते. मोसंबीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. मोसंबीमुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. 16 त्रिफळा ही एक औषधी वनस्पती आहे जी आपल्या स्वयंपाकघरात सर्वात कमी वापरली जाते, पण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात सर्दी आणि खोकला ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्याला सतत त्रास देत असते. त्रिफळा ही अशी एक औषधी वनस्पती आहे, यामुळे सर्दी, खोकल्यामुळे घसा खवखवणे, नाक बंद होणे, डोकेदुखी आणि ताप यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. 17 कांजण्याचे डाग घालवण्यासाठी कडुलिंबाची हिरवी पाने बारीक करून ज्या ठिकाणी कांजण्यांचे डाग पडलेले आहे त्या ठिकाणी लावावे आणि सकाळी ही सर्व कांजण्याची आणि कडुलिंबाची पान लावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. असे केल्याने डाग हळूहळू निघून जातील. 18 हिरवी मिरची आरोग्यासाठी खूप चांगली असते, पण तिचे सेवन जास्त केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात आणि छातीत जळजळ देखील होते. त्यामुळे प्रत्येक जेवणासोबत फक्त 1 किंवा 2च हिरव्या मिरच्यांचे सेवन केले पाहिजे. 19 सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदेशीर ठरते. 20 सकाळी नाश्त्यात काही खाल्ल्यानंतर चहा प्यावा, अन्यथा तो आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकतो. 21 जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते. 22 दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातांवर लावा, तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील. 23 ज्या महिलांना कंबर दुखीची समस्या आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या टाकून गरम करा. तेल थंड झाल्यावर कमरेला मसाज करा, यामुळे कंबर दुखीपासून आराम मिळतो. 24 भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचा गर खा.
25 थंडीच्या दिवसात गरम पाण्याने डोके धुवू नये, त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. 26 हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो. 27 उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर लावल्याने डोकेदुखी बरी होते. 28 बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. 29 हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. 30 जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ॲक्विरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.